नमस्कार, मी नितीन रामटेके. सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने जे महाडीबीटी ही वेबसाईट जे चालू केलेली आहे, या वेबसाईटला जवळपास 2 ते 3 वर्ष झाले आणि या महाडीबीटीमध्ये जवळपास भरपूर अशी योजना जी आहे, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. स्प्रिंकलर आहे, SC-ST वाल्यांना विहीर आहे किंवा अदर कास्ट सर्व कास्टवाल्यांचा विचार केला तर ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चालित अवजारे आहे, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पाईप आहे, मोटार आहे. अशा भरपूर साऱ्या योजना आहेत जे तुम्ही लाभ घेऊ शकता. भरपूर शेतकऱ्यांना ही माहीत नाही आहे या योजनेविषयी, त्याच्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही ही योजना जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ बघून माहिती करून घ्या. तुम्हाला प्रत्येक योजना मी दाखवतो स्क्रीनवर. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. माझा निमो ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही निमो ॲपमधूनच डॉक्युमेंट्स पाठवा. मी ऑनलाईन फॉर्म भरतो. एकदम कमी पैशामध्ये घरपोच ऑनलाईन सेवा आम्ही प्रोव्हाइड करतो. तर कुठेही जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला तेवढं नाही जमलं तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअपवर सुद्धा मला पाठवू शकता. पुन्हा एकदा सांगतो व्हॉट्सअप नंबर 86 98 64 86 34. तर हे भरत असताना तुम्ही कसं भरायचं? सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्या, इथे वापरकर्ता ID आहे आणि आधार क्रमांक आहे. ही कुणासाठी आहे? हे ज्यांची ID बनलेली आहे ते त्यांच्यासाठी. वरून जर विचार केला, जेव्हा केव्हा लॉटरी लागतात तेव्हा इथं तुम्हाला डिस्प्ले होते. 15 सप्टेंबरची लॉटरी लागलेली होती, त्याच्यानंतर 10 सप्टेंबरला असं. इथे तुम्ही अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता. लॉटरी यादी इथून तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जर फर्स्ट टाइम जर योजनेचा लाभ घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी, इथे बघा, नवीन अर्जदार नोंदणी याच्यावर क्लिक करायची. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी माहिती डिस्प्ले होईल. याच्यामध्ये तुमचा नाव आणि आडनाव लिहा, ज्या शेतकऱ्यांचं भरायचं आहे. त्याच्यानंतर इथं वापरकर्त्याचे नाव मी सजेस्ट करेन की आधार नंबर टाका, कारण युजर नेम हा वापरकर्त्याचं नाव असतं. तर आधार नंबर टाका. पासवर्ड तुम्ही कोणताही टाकू शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. त्याच्यानंतर तुम्ही मेल ID टाकली नाही टाकली तरी चालेल. इथे मोबाईल क्रमांक टाका, जो चालूवाला आहे तो मोबाईल क्रमांक टाका. त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल क्रमांकाची सत्यता याच्यावर क्लिक करा. इथे याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर OTP येईल. OTP आल्यानंतर खाली OTP टाका आणि सत्यापन साईटला जिथे सत्यापन लिहून येईल त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे व्हेरीफाय होऊन जाईल. व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा दाखवत आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्या आणि नोंदणी करा याच्यावर क्लिक करा. नोंदणी करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकल्यानंतर तुम्ही नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं तुम्हाला लिहून येईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही त्याला ओके करा आणि त्याच्यानंतर अर्जदार लॉग इनवर क्लिक करा. अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो आता वापरकर्ता वापरलेला आहे, जसं मी आधार नंबर टाका म्हटलं होतं, तो इथे वापरकर्ता ID वर क्लिक करून युजर नेम टाका आणि जो काही तुमचा पासवर्ड ठेवलेला होता तो पासवर्ड टाका आणि इथे कॅप्चा टाकून लॉग इन करा याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक करा. जर तुमचा भविष्यात कधी जर पासवर्ड विसरलात, युजर नेम आधार नंबर ठेवा, म्हणजे आधार नंबर टाकते आणि पासवर्ड विसरला तर पासवर्ड विसरला याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता. किंवा युजर नेम विसरला तर वापरकर्ता विसरला म्हणून तुम्ही तुमचा युजर नेम सुद्धा फॉरगेट करू शकता. जो रजिस्टर्ड नंबर दिलेला राहील त्याच नंबरवर तुम्हाला OTP जाईल. त्याच्यामुळे रजिस्टर्ड नंबर नेहमी जो चालू राहील तोच नंबर टाका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर जो असेल लिंक असेल तोच टाका आणि लिंक असणं आवश्यक आहे. ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही तो हा फॉर्म भरू शकत नाही. त्याच्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले काय येणार की तुम्ही एखाद्या गटात आहात का, म्हणजे तुमचं गट आहे का, फार्मर गट जे कृषीशी लिंक आहे का. जर असेल तर यस करा, नाहीतर नो करा. मोस्टली लोकांचं नोच असेल त्याच्यामुळे नोच करा.
त्यानंतर तुमचा आधार कार्ड व्हेरीफाय करायचा असतो. तिथे तुम्ही टाका तुमचा आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, एक OTP, एक बायोमेट्रिक. बायोमेट्रिक सध्या ऑप्शन चालत ना, त्याच्यामुळे तुम्ही OTP वर क्लिक करा. OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP सेंड करायचा ऑप्शन येईल. OTP ऑप्शन जेव्हा निवडाल तेव्हा आय ॲग्रीचा ऑप्शन येईल. आय ॲग्री करा आणि सेंड OTP वर क्लिक करा. सेंड OTP जसं क्लिक कराल तसं तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येईल. OTP आली की OTP टाकून घ्या. OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. व्हेरीफाय OTPच्या साईटलाच लिहून असतं, ते व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. जसं तुमचं व्हेरीफाय होईल तसंच तुम्हाला वरती एक मेसेज लिहून येईल, आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा लिहून येईल वरती असा डिस्प्लेवर. त्याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला होऊ शकते पुन्हा वापस बाहेर फेकेल. जर वेबसाईट बाहेर फेकली, जर लॉग इन नाही झाली तर पुन्हा एकदा वापरकर्ता ID याच्यावर या आणि इथं तुम्ही जो तुमचा मगाशी मी म्हटलं होतं आधार नंबर किंवा जो युजर नेम ठेवाल तो आणि पासवर्ड टाकून पुन्हा एकदा लॉग इन करा. पुन्हा एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले दाखवतो कशा पद्धतीचं ओपन होईल. जसं लॉग इन कराल तसंच तुम्हाला तिथं लिहून येईल, युअर प्रोफाईल इज इनकम्प्लीट, प्लीज कम्प्लीट युअर प्रोफाईल डिटेल्स, युअर प्रोफाईल डिटेल्स टू अप्लाय कंप्लेंट असं तुम्हाला येईल. त्याला ओके करा. ओके केल्यानंतर तिथे तुम्हाला डिस्प्ले दिसणार. प्रोफाईल स्टेटसमध्ये 0% दिसेल आणि त्याच्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला लिहून दिसेल, प्लीज क्लिक हेअर टू कम्प्लीट प्रोफाईल डिटेल्स. तर त्या क्लिक हेअरवर क्लिक करा. क्लिक हेअरवर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 स्टेप तुम्हाला दाखवतील. तर तुम्ही खाली खाली आल्यानंतर जिथे तुमचं नाव लिहायचं असते, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकण्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे आर यू द देअर फार्मर हू हॅज सुसाईड, म्हणजे तुमचे अपघातग्रस्त वगैरे आहेत का, त्याला नो करा. त्याच्यानंतर कुणी डिफेन्स सर्व्हिसमध्ये आहे का, त्यालाही नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायचा असतो. जे तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. त्याच्यामध्ये तुम्हाला SC, ST, OBC असं कॅटेगरी दाखवेल. त्याच्यानंतर खाली पुन्हा लिहून येईल तुम्हाला डिसेबिलिटी आहे का. जर अपंगत्व असेल तर यस करा, नाही तर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही जर खाली खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसेल बँक डिटेल. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड. IFSC कोड टाकला की ब्रँच नेम आपोआप येईल. त्याच्या खाली छोटासा बॉक्स दिसेल, त्या बॉक्सवर टिक करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह होईल. सेव्ह केल्यानंतर खाली तुम्हाला एकदम एका कोणत्यामध्ये ॲड्रेस इन्फॉर्मेशन लिहून दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही जसं सेव्ह कराल तसं नेक्स्ट स्टेपवर जाल. नेक्स्ट स्टेपवर गेल्यानंतर तुम्हाला विचारेल ॲड्रेस इन्फॉर्मेशन. आता ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला टाकायचा असतो परमानंट ॲड्रेस. जिथे तुम्ही राहणार आहात परमानंट, तो परमानंट ॲड्रेस टाका. त्याच्यामध्ये ॲड्रेसमध्ये लिहा तुमचं गावाचं नाव. त्याच्यानंतर स्टेट आपोआप येऊन राहील. डिस्ट्रिक्ट निवडा. त्याच्यानंतर तालुका निवडा, विलेज निवडा आणि पिनकोड टाका. त्याच्यानंतर खाली विचारेल तुम्हाला करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम द परमानंट, तुमचा सेम ॲड्रेस आहे का, तर त्याला तुम्ही यस करा. म्हणजे खाली सुद्धा तो राहायचा आणि परमानंट ॲड्रेस दोन्ही पण सेम होऊन जाईल. ज्याचं कोणाचं वेगवेगळं असेल त्यांनी नो करू शकता, परंतु मोस्टली लोक तिथेच राहतात म्हणून सेम करा त्याला. त्याच्यानंतर तुम्ही खाली सेव्हचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या स्टेपवर जाईल. तिसऱ्या स्टेजवर तुम्हाला दिसेल ॲग्रिकल्चर लँड इन्फॉर्मेशन, शेतीविषयक इन्फॉर्मेशन दाखवेल. शेतीविषयक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल की मल्टिपल शेती आहे का, तर तिथं तुम्हाला जर वेगवेगळी शेती एकाच गावामध्ये जर वेगवेगळी असेल तर यस करा, जर नसेल तर नो करा. जर दुसऱ्या दुसऱ्या गावात असेल तर नो करा, एकाच गावात जर असेल तर यस करा, नाहीतर नो करा. त्याच्यानंतर थोडं खाली स्क्रोल केले तर तुम्हाला स्टेट आपोआप निवडलेला दिसेल. ज्या गावामध्ये शेती आहे, लक्षात घ्या, ज्या गावामध्ये राहता ते नाही, ज्या गावामध्ये शेती आहे तो गाव तुम्हाला निवडायचा आहे. इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि विलेज तुम्ही सातबारावर बघून घ्या की कोणत्या गावचा सातबारा आहे, तो गाव तिथे निवडा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला लिहून येईल नमुना 8 अ,
नमुनाट हे खाता नंबर मध्ये त्यांचा नमुनाट नंबर टाका, तुम्हाला सातबाऱ्यावरच नमुनाट नंबर दिसेल. त्याच्यानंतर जो एरिया टाकता तो तुम्ही एरिया टाका, त्यांचा जो क्षेत्र किती आहे तो टाका. जर क्षेत्र समजा 1.30 असेल, 2.50 असेल, तर सुरुवातीला 2 नंतर 50. म्हणजे लक्षात घ्या, इथे तुम्हाला दोन बॉक्स दिसेल, 002 याचे दिसेल. पहिल्या याच्यात हेक्टर टाकायचं आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आर मध्ये टाकायचे. म्हणजे पहिले 2 नंतर 30 असं टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसेल सातबारा डिटेल्स. इथे लिहायचं आहे तुम्हाला सर्वे नंबर. त्याच्यानंतर इथं तुम्ही लक्षात घ्या, 4-5 तुम्हाला बॉक्स दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल आहे का, जॉईंट आहे का, एरिकेटेड आहे, हे तुम्हाला इथे लिहून येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये जर स्वतंत्र असेल म्हणजे एकच नाव असेल तर इंडिव्हिज्युअल टाका, आणि जर जॉईंट म्हणजे सामायिक असेल तर सामायिक टाका, आणि जर ओलीत असेल तर ओलीचा बाबत टाका. जर असं आपण समजू त्याच्याकडे 2 हेक्टर शेती आहे, तर 2 हेक्टर तुम्ही इंडिव्हिज्युअल मध्ये दाखवू शकता किंवा इतर मध्ये दाखवू शकता. आणि ओलीत जर 1 हेक्टर असेल तर खाली तुम्ही 1 हेक्टर लिहू शकता, किंवा 0.68 दीड एकर असेल तर असं तुम्ही खाली ओलीचा बाबत लिहू शकता. जितकं ओलीत आहे तितकं तुम्ही खाली दाखवा, आणि त्याचं स्वतंत्र आहे का जॉईंट आहे सामायिक आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा. याच्यामध्ये मात्र तुम्हाला जर पाईप घ्यायचे असेल, तुषार सिंचन, स्प्रिंकलर, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल दाखवावं लागते, म्हणजे सामायिक दाखवू नाही शकत. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला पाईप वगैरे घ्यायचे असेल तर इंडिव्हिज्युअल दाखवा, नाही तर जसं असेल तसं तुम्ही निवडू शकता. आणि ओलीत पण तुम्हाला दाखवावं लागेल. ओली जर नाही दाखवलं तुम्ही पाईप घेऊ नाही शकत. ते टाकून झालं का त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह लँड डिटेल्स असं तुम्ही क्लिक करू शकता. सेव्ह अँड डिटेल्स क्लिक केल्यानंतर त्याच्यावर ओके करा. जसं तुम्ही सेव्ह लँड डिटेल्स कराल तसं तुम्हाला एक ओकेचा ऑप्शन येईल. ते वरती मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहून येईल, त्याला वाचून घ्या आणि त्याच्यानंतर त्याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन, लँड इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असं येईल. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा. जसं जसं तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक डेस्कटॉप येईल, ते म्हणजे क्रॉप डिटेल्स. क्रॉप डिटेल्स म्हणजे काय, तुमच्या शेतीमध्ये काय लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तुमचा सर्वे नंबर, तालुका आणि गाव आपोआप येतील, जे तुम्ही आता सेव्ह केलं ते. त्याच्यानंतर तुम्हाला येईल तिथे खरीप आहे की रब्बी आहे, तर मोस्टली लोकांचा खरीप असतो त्याच्यामुळे खरीप टाका. मग काय लावलेलं आहे, कापूस आहे की धान आहे ते निवडा. त्याच्यानंतर क्रॉप मध्ये काय आहे, अशा पद्धतीचा डेस्कटॉप असेल. तुम्हाला पिकांचा निवडायचा आहे. हंगाम मध्ये तुमचं खरीप आहे की रब्बी आहे, उन्हाळी आहे, ते निवडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पीक प्रकार विचारेल. आता नगदी पिकेमध्ये तुम्हाला कापूस दिसणार, कापूस आहे, ऊस आहे, मिरची आहे, धनी आहे, लसूण आहे इत्यादी दिसणार. त्याच्यानंतर तुम्ही जर फुलझाडे असेल, फुलझाड, अन्नधान्यामध्ये भात दिसणार, म्हणजे धान, मका, ज्वारी हे दिसणार तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघितले फळ पिके आहे, तेल पिके आहे, भाजीपाला पिके आहे, याच्यात तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला 2-3 जर करायचं असेल तर जसं तुमच्या कापूस आहे, धान आहे, तर तसं 2 पण करू शकता, ऍड करा पिकांचा समावेश मध्ये. पिकांचा समावेश केल्यानंतर डबल करायचं असेल डबल करू शकता. पिकांचा समावेश करा, याच्यावर क्लिक करा. लक्षात घ्या, याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इकडे यावं लागेल, मुखपृष्ठ, होम पेज, याच्यावर याच्यावर तुम्ही क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा सिम्बॉल येईल. तुम्हाला मग याच्यानंतर जावं लागेल, इथे तुम्हाला प्रोफाईल 100% दाखवेल, आणि इथे अर्ज करा याच्यावर क्लिक करा. इथे बघा, अर्ज करा याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा समोर सिम्बॉल येईल. याच्यामध्ये 4 ते 5 तुम्हाला दिसत आहेत. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, फलोत्पादन, अनुसूचित जाती जमातीतील विशेष योजना आणि सौर कुंपण. तुम्हाला एक एक दाखवतो. कृषी यांत्रिकीकरण मध्ये जर बाबी निवडा याच्यावर क्लिक करा. बाबी निवडा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दाखवेल. मुख्य घटक मध्ये तुम्ही निवडा कृषी यंत्र. त्याच्यानंतर तपशील मध्ये जे निवडाल ते तुम्हाला असे दाखवेल. आता काढणी पश्चात यंत्र आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चालित अवजारे आहे, तर एक एक मी तुम्हाला दाखवतो. काढणी पश्चात यंत्र मध्ये बघू शकता एवढे आहे. एलिव्हेटर आहे, डिस्टोनर आहे,
पॅकिंग मशीन आहे, वजन काटा आहे, थ्रेशर आहे, ज्यांना थ्रेशर घ्यायचं आहे त्यांना, हार्वेस्टर आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय विषय, ग्रेडियंट आहे, सेपरेटर आहे गळीत धान्य पिकांसाठी. त्याच्यानंतर बायलर, स्ट्रीम, ड्रायर आहे, वॉशिंग मशीन आहे सर्व फळं हे करण्यासाठी. त्याच्यानंतर सोलर ड्राईल आहे. तर अशा पद्धतीची याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ट्रॅक्टरवर जर क्लिक केले तर तुम्ही नवीन ट्रॅक्टरसाठी अप्लाय करू शकता. 2WD आहे का 4WD आहे, मोस्टली लोकांचं 2WD चालते. त्याच्यानंतर मग किती HP तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्हाला 31 ते 40 HP घ्यायचं आहे की 41 ते 70 HP घ्यायचं आहे की 8 ते 30 PTO HP घ्यायचं आहे. तर मोस्टली लोक 41 ते 70 HP घेतात. त्याला मग तुम्ही या बॉक्सला क्लिक करून जतन करा, याच्यावर क्लिक करायचं, जतन करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला योजना घ्यायची आहे, ऍड करायची आहे का, ते येस किंवा नो येईल. जर पुन्हा ऍड करायचं असेल येस करा, नाही तर नो करा. त्याच्यानंतर ट्रॅक्टर नंतर ट्रॅक्टर चालित अवजारे. ट्रॅक्टर चालित अवजारेमध्ये तुमची ट्रॅक्टर किती HP आहे त्याच्यावर ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे ट्रॅक्टर चालित अवजारामध्ये. त्याच्यानंतर आंतर मशागत अवजारे आहे, कल्टिवेटर आहे, कापणी यंत्र आहे, चिखल अवजारी आहे, नांगर आहे, पेरणी आहे, फर ओपनर आहे, मल्चिंग यंत्र आहे, रिझर आहे, रोटावेटर आहे, वखर आहे. हे ट्रॅक्टर चालित ट्रॅक्टरला जे लागतात ते योजना आहेत, ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो प्रक्रिया यंत्रामध्ये. प्रक्रिया संचामध्ये पाहू शकता ऑइल मिल आहे, कस्टर्ड ॲपल आहे, गुरांचे शेणगोळा करणारे आहे. त्याच्यानंतर आहे डबल शेड दुहेरी डोके असलेला केंद्र, तुम्हाला पापड चिप बनवण्याचे मशीन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाजरी पॉपिंग मशीन आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही स्वतः जाऊन मिनी डाळ मशीन आहे, मिनी लाईस मिल आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्वतः जाऊन ओपन करा आणि जे तुम्हाला आवश्यक आहे ते पाहून घ्या. मी शॉर्टकट तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर पॉवर टिलर मध्ये जा. पॉवर टिलर मध्ये तुम्हाला किती HP पॉवर टिलर पाहिजे ते निवडा. त्याच्यानंतर त्याला क्लिक करून जतन करा, क्लिक करा. पॉवर टिलर झाल्यानंतर फलोत्पादन यंत्रामध्ये तुम्हाला स्वयंचलित पाहिजे का विविध अवजारे पाहिजे त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही बघा. अशा रोपवाटिका, माती भरणी यंत्र आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विविध अवजारेमध्ये दाखवतो. ॲल्युमिनियम खांब आहे. अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता. बैलचलित अवजारेमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. नांगर आहे, कल्टिवेटर आहे, हे बैलचलित अवजारे आहे बैलांचे. त्याच्यानंतर मनुष्य चलित अवजारेमध्ये तेच आहेत, मनुष्य चलित अवजारे सुद्धा, रिझर, वकर, नांगर. त्याच्यानंतर येईल तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण अवजारेमध्ये आहे रोपवाटिका बद्दल आहे, सोलर चलित प्राणीबंधक जे आवाजाचं आहे ते वगैरे. त्याच्यानंतर स्वयंचलित यंत्रीमध्ये तुम्हाला दाखवतो कापणी यंत्र, पेरणी यंत्र, पीक संरक्षण, वाहतूक यंत्र. असं तुम्ही क्लिक करून त्याच्यावर तुम्ही एक एक बघा. भरपूर असे दिलेले आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर भाडे तत्वावर जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे घेऊ शकता, काय म्हणते त्याला, ड्रोन घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ड्रोनची व्यवस्था दिलेली आहे याच्यामध्ये. जसं तुम्ही पहिलावाला निवडले तर याच्यामध्ये किसान ड्रोन लहान व मध्यम आहे. मग हा पहिलावाला कोणता ऑप्शन आहे, जो ग्रॅज्युएट आहे, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. लक्षात घ्या, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जो आहे त्याच्यासाठी आहे. त्याच्या किंवा मग तुमचा फार्मर सोसायटी पाहिजे. फार्मरची सोसायटी म्हणजे गट किंवा तुमच्या संस्था वगैरे अशी पाहिजे फार्मरची. या दोनच व्यक्तीला ड्रोन भेटते. तर तुम्ही याच्यातून ड्रोन घेऊ. सर्वांनाच ड्रोन मिळत नाही, तर याच्यातून तुम्ही किसान ड्रोन घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला भाडे तत्वावर कृषी अवजारे बँकेची स्थापना करायची आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मेनूवर जावर क्लिक करतो. तुम्हाला दुसरा ऑप्शन दाखव सिंचन साधनेमध्ये बाबी निवडावर याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्य घटकमध्ये निवडा सिंचन आणि सुविधा. बाब निवडामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. सिंचन, ठिबक सिंचन म्हणजे जे छोटे छोटे पाणी गळतात झाडाच्या खाली ते असतात.
तुषार सिंचन आहे जे स्प्रिंकलर आपण म्हणतो, त्याच्यानंतर पंप आहे, इंजन आहे, मोटार आहे, पाईप आहे तुम्हाला फक्त पाईप घ्यायचे असेल, व्यक्ती शेततळी आहे किंवा मग शेतातील तलावामध्ये प्लास्टिक असतं हे सुद्धा तुम्ही निवडू शकता. याच्यानंतर तुम्हाला दुसरा दाखवतो, मेन्यूवर जा, क्लिक करा. बी त्याच्यानंतर बियाणे व औषधे खत याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर तुम्हाला दिसणार बाबी निवडावर जर गेले तर सध्या काही चालू नाही, परंतु याच्यात तुम्ही बियाणे जे असतं, जसं तुम्हाला धान आहे, इथे जेव्हा केव्हा तुम्हाला बियाणे वाटप येईल तेव्हा मी ग्रुपवर तर टाकत असतो, माझ्या युट्यूबला पण टाकत असतो. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळणार नाही मित्रांनो. सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जेवढे काही फ्रेंड आहेत, शेतकरी मित्र आहेत, त्यांना सुद्धा प्रत्येकाकडे आता टच मोबाईल आहे. त्यांना गेम खेळण्यापेक्षा या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणा, म्हणजे नवीन नवीन माहिती भेटत राहते. आणि या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी 10-20 हजार ते 1-1, 1.5-1.5 लाखापर्यंत योजना उचलत असतात. तर तेवढा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत असतो. तर तुम्ही सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्या योजनेपासून वंचित राहणार नाही. हे झाले. मेनूवर जावर क्लिक करा. त्याच्यानंतर आहे फलोत्पादन. फलोत्पादनमध्ये तुम्ही आता जसं मिरची लावत आहात, मिरचीच ऑनलाईन करू शकता. जसं घटक निवडामध्ये जा, याच्यामध्ये प्रकल्प आधारित घटक आहेत आणि इतर घटक आहेत. इतर घटकमध्ये तुम्हाला दिसेल मधुमक्षिका पालन जर करत असाल त्याचं करू शकता, बाजार सुविधा स्थापन, शेडनेट हाऊस आहे, प्लास्टिक मंचिंग आहे, त्याचं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर मोस्टली शेतकऱ्यांना कांदा चाळची गरज लागते, पॅक हाऊसची गरज लागते, त्याच्यावर 50% तुम्हाला सूट मिळते. तर कांदा चाळ पॅक हाऊस तुम्ही बनवू शकता तुमच्या शेतामध्ये. सेंद्रिय शेतीचं तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्याच्यानंतर बाग लागवडमध्ये तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला फळपिके आहे, सुगंधी पिके आहे, मसाले पिके आहे. तर तुम्हाला मिरची जी आहे ते मसाले पिकेमध्ये दिसणार. मसाले पिकं मिरची आणि इतर मसाले पिके आहे, तर मसाले पिकेमध्ये मिरची दिसणार. कारण मिरची कुठं आहे खूप जणांना माहीत नाही पडत. तर तुम्ही एका एकाला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आहे फलोत्पादन. नंतर अनुसूचित जाती व जमाती, SC ST लोक जे आहे त्यांच्यासाठी त्यांना कास्ट असणं आवश्यक आहे. मात्र कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. इनवेल बोरिंग आहे, जुनी विहीर आहे, दुरुस्त, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, नवीन विहिरीचं बांधकाम आहे, पंप संच आहे, वीज जोडणी आकार आहे किंवा सौर ऊर्जा चलित पंप आहे इत्यादी तुम्ही 100% अनुदानावर घेऊ शकता. याच्यात तुम्ही ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ते तुम्हाला नॉर्मली मधून अप्लाय करावं लागते. मात्र बाकी जे आहे, नवीन विहीर आहे, दुरुस्त आहे, इनवेल आहे, पंप संच आहे, हे जे सर्व आहे हे 100% तुम्हाला अनुदान असते. तर तुम्ही याचा फायदा घ्या मित्रांनो. सर्व शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन्यूवर जाऊन दाखवतो. सौर कुंपण जे आहे ही योजना प्रत्येकांना लागू नाही. ज्यांचं नाही त्यांना असं लिहून येते, युअर अप्लाइड विलेज इज नॉट अलाउड फॉर सोलर फेन्सिंग. तर ज्या लोकांचे ज्या गावं त्याच्यामध्ये ऍड आहेत त्यांनाच फक्त इथे सौरकुंपणचा वापर करतायत. त्यांना 12,000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळतो आणि 4,000 रुपये स्वतः टाकायचं, असं 16,000चं ते सर्ट असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एखादा ऍड केल्यानंतर हे सर्व तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला जायचं असतं शेवटची स्टेप म्हणजे अर्ज सादर करा. याच्यामध्ये अर्ज सादर करावर क्लिक करा. अर्ज सादर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली दिसेल जे कोणतं ऍड कराल. मी एक ऍड करून दाखवतो तुम्हाला, कोणतेही एक, म्हणजे तुम्हाला समजणार. इथं शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, तुषार सिंचन जेव्हा निवडता तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये चल निवडायचा असतो, बाकीचं काही निवडायचं नाही राहत. चल निवडा. त्याच्यानंतर तुम्ही इथं 75 निवडा. हंगाम जे आहे तुमचं ते हंगाम निवडून घ्या. त्याच्यानंतर पीक निवडा आणि सेव्हवर क्लिक करा. इथे तुम्ही बघा, मी ऍड केला आहे. अर्ज सादर करा क्लिक केल्यानंतर पहावर क्लिक करा. पहावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं तुम्हाला येईल. याच्यामध्ये तुम्ही 1 नंबर 2 नंबर कोणते द्यायचे आहे ते कोणतेही तुम्ही देऊ शकता. वर खाली तुम्हाला जेवढे सिलेक्ट करायचे तेवढे 1 2 3 4 सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे या डब्यामध्ये क्लिक करा आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर
तुम्हाला अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करा. बघा, अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करा. अर्ज सादर करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझा पेमेंट होऊन आहे त्याच्यामुळे तिथे पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही. मात्र याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तो पेमेंट करा आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल बघा, अर्ज केलेल्या बाबी याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर क्लिक करा. इथे बघा, तुम्ही जेवढं ऑनलाईन केलेलं आहे तेवढं तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल आणि जो लॉटरी लागलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा, विनर असं दाखवेल. विनर दाखवल्यानंतर तुम्हाला जो लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात. मग इकडे या आणि कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे अपलोड करा याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल. वैयक्तिकमध्ये बघा, जर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करा असा ऑप्शन येईल जे तुमचं लागलं असेल तर. नाहीतर मग डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला बिल अपलोड करायचं असतं असं तुम्हाला लिहून येईल. कागदपत्र अपलोड करा. तर तुम्हाला जे अपलोड करायचं तिथं डॉक्युमेंट सुद्धा लिहून याच्यावर क्लिक करा, कागदपत्र अपलोड करावं. इथे तुम्हाला निवडावर क्लिक केले की जे अपलोड करायचं आहे ते तुम्हाला दिसेल. त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करून खाली तुम्हाला चूज नाववर क्लिक करून ते अपलोड करायचे असते आणि खाली जतन करा याच्यावर क्लिक करायचं असतं. इथे जतन करा याच्यावर क्लिक करा म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर बिल अपलोड करायचं असतं. बिल अपलोड झालं का तुम्हाला याच्या स्टेटस दिसतं. मग मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये जा. याच्यामध्ये तुम्ही जर माझं बघितले लागलेलं दाखवतो विनर, या तुमची ID आहे याच्यावर क्लिक करा. इथे बघा तुम्हाला दाखवत आहे स्टेटस काय आहे. अपलोड डॉक्युमेंट नंतर इथं अप्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर अप्लिकेशन अप्रूव्ह कोण अप्रूव्ह केले हे तुम्हाला इथं स्टेटस दिसते. अशा पद्धतीचं तुमचं सर्व फॉर्म तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे. नवीन नवीन योजना मी सांगत राहतो. माझं जो प्ले स्टोअरवर जा, त्याच्यावर निमो सर्च करा. तुम्हाला दाखवतो NIMO सर्च करा. सर्च केल्यानंतर वर जा, तुम्हाला निमोचा लोगो दिसेल. हा वाला लोगो तुम्हाला दिसला, इथे तुम्हाला